चला मैत्रिणींनो, आज आपण गाड्यावर भेटती त्याच चवीची मटकी भेळ कशी बनवणार आहोत ते पाहूया। त्यासाठी इथे मी मटकी घेतलेली आहे, तळलेली मटकी, फरसाण, चिरमुरे, कोथिंबीर, कैरीचा सीजन आहे म्हणून कैरी, टोमॅटो आणि कांदा। चटपटीत मटकी भेळ बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण घेऊया 1 वाटी चिरमुरे, फरसाण हे मिक्स करून घेऊ। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मटकी, कैरी, कोथिंबीर। आता हे एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता मिक्स झालेली आहे आपली भेळ। आता यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी मिक्स करू। 1 चमचा तिखट, 1 अर्धा लिंबाचा रस, चिंच आणि गुळाचे पाणी, आता हे पुन्हा एकदा हाताने मिक्स करू। आपली भेळ चांगली मिक्स झालेली आहे। तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे, रंगीबेरंगी दिसते आहे। मटकी असल्यामुळे ही भेळ एकदम हेल्दी झालेली आहे। तयार झालेली भेळ आपण एका डिश मध्ये सर्व करून घेऊया। सर्वात आधी डिश मध्ये भेळ टाकून घेऊ। सजवण्यासाठी यावरती थोडासा कांदा, कोथिंबीर, लाल शेव, कैरी, लिंबू। अशा प्रकारे आपली चटपटीत मटकी भेळ तयार आहे। अगदी गाड्यावर भेटते त्याच चवीची। तुम्ही अशी घरच्या साहित्यामध्ये मटकी भेळ तयार करा। तुम्हाला मटकी भेळची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा।